जय हरी विठ्ठल. तर माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. रुक्मिणी सादगी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघणार आहेत अंगारकी चतुर्थीची पूजा सरळ विधी. तर आपल्याला एक पाट बांधून घ्यायचा आहे अगोदर, आणि पाटावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं एक कपडं, एक छानपैकी वस्त्र आथरून घेण्याचे. त्याच्यानंतर आपण एक तमाण घ्यायची. तमाणावरती गणेशाची मूर्ती घेऊन मग त्यांची पंचोपचाराने आपल्याला पूजा करायची. तर आपल्याला अगोदर जलाने अभिषेक करायचा आहे, मग नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे. याच्याने आपल्याला दूध, दही, तूप याच्याने यांचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतरून आपण अभिषेक केल्यानंतर जल अभिषेक करायचा आहे. छानपैकी आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे. अंगारकी चतुर्थी ही 12 महिन्याची चतुर्थीपैकी अशा या चतुर्थीच्या दिवशी आपण उपास करून घ्यायचे आहे की 12ही महिन्याच्या चतुर्थीचे फळ आपल्याला एकाही चतुर्थीमध्ये मिळून जातं. ज्याच्याने त्यांना जमत नाही ते ही चतुर्थी आवर्जून करायला पाहिजे. तर आपण छोटंसं आसन घेतलं आहे, त्याच्यावरती मी फुलं वाहिलेत. त्याच्यानंतर थोडंसं मी तांदूळाचे आसन दिलेलं आहे. तांदूळाची रास आपण त्याच्यावरती गणपतीला ठेवू. गणपतीला आपण छानपैकी हळदी, कुंकुम, तांदूळाने आपण त्यांना टिळक करू. अगोदर आपल्याला दिवा जाळून घ्यायचा आहे. दिवा लावल्याने याची सुरुवात होते. तर मी इथे दिवा लावून घेते. आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण जितकी पूजा केली गणेशांची, गणपती बाप्पाची, विघ्नहर्त्यांची, तेवढी आपल्याला फलदायी असतं. त्याच्यामुळे मी ते हळदी, कुंकुम थोडं आपल्याला लावून घ्यायचे आहे गणपतीला. त्यांना फूल व्हायचे आहे. आपल्या जवळ फूल, त्यांना जास्वंदाचं फूल आवडतं. त्याच्यानंतर त्यांना दुर्वा व्हायचा आहे. त्या दिवशी 21 दुर्वा, 21 मोदक, 21 लाडू असं प्रथा आहे. गणपतीला तुम्ही 7 लाडू, 7 मोदक किंवा फळं असे आपण वाहू शकतो. गणपती बाप्पाला त्या दिवशी आपल्या मुलांना पूजाही करायला लावायची. त्या दिवशी खूपच बुद्धीचे कारक म्हटले गेलेले आहेत गणपती. त्याच्यासाठी आपल्याला खोबऱ्याच्या नैवेद्यही देऊन द्यायचे. आपल्याजवळ काही नसेल नैवेद्यासाठी फळं वगैरे ठेवून त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याच्या आणि गुळाच्या नैवेद्य ठेवायचा आहे. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याजवळ लाल रंगाचं कोणतंही फूल, जास्वंद असो या फिर गुलाबाचं असो, त्याच्यानंतर आपल्याला 21 दुर्वा व्हायच्या आहे. त्याच्यानंतर 21 दुर्वाची आपण 11 जोड्या करून बी आपण वाहू शकतो. तर आपण इथे फळं ही आपल्याला नैवेद्य म्हणून 5 फळं, 2 फळं, आपल्याजवळ जे फळं अवेलेबल असतील ते फळं आपण गणेश महाराजांना किंवा गणपती बाप्पांना आपल्याला समर्पण करायचे. आपल्याला पूजा झाल्यानंतर, पंचोपचाराने पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांची पूजा अर्चना करून घ्यायची. त्या दिवशी आपल्याला ओम गणपताय नमः करून पण मंत्र जाप करायचा आहे. आणि आपल्याजवळ जर मोदकांच्या नैवेद्य नसेल, मोदक नाही बनवले असतील, तर आपण गुळाचे लाडू बनवून, किंवा लाडू बी नसतील तर आपण गुळाचे 21 तुकडे करून आपण त्यांना नैवेद्य देऊ शकतो. त्याच्यावर अतिशय नैवेद्य कोणताही नाही. त्याच्यासाठी आपल्याला धूप, दीप गणपती महाराजांना, गणपती बाप्पाला आपल्याला दाखवायचे आहे. आणि आरती, खूप सुरेख अशी आरती आपल्याला गणपतीजींची आरती म्हणायची. त्यांना पाणीचा नैवेद्य ठेवायचा आहे. अशी सुंदर अशी त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी या दुपारी तुमच्याजवळ जेव्हा टाईम असेल तेव्हा आपल्याला पूजा ही करायची. संध्याकाळी केली तर अतिशय सुंदर. त्याच्यासाठी आपल्याला एक अशी छानपैकी पूजा मांडून आपल्याला पूजा करून घ्यायची. नाहीतर आपण आपल्या मंदिरातही पूजा करू शकतो. पूजेसाठी जे बी साहित्य कमी झालं असेल किंवा पूजेसाठी आपल्याला जवळ काही चीज अवेलेबल नसतील, त्याच्यासाठी आपण दक्षिणाही ठेवून द्यायची, की जेणेकरून आपली पूजामध्ये कोणतीही कमी राहिली असेल तर ती दक्षिणामुळे पूर्ण होते. त्याच्यासाठी आपण धूप, दीप गणपतीची छानपैकी आरती करून घेणार आहेत. आणि अशी आपल्याला गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी साजरी करायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर थोडासा बी आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर त्याच्यानंतर मला हे शमीचं फूल आणि शमीपत्र भेटलं आणि गणपतीला अतिशय प्रिय आहे. आणि आपण त्याच्यानंतर कथाही वाचून घ्यायची. कथा वाचल्यानंतर
आपल्याला जे बी आपले मनोकामना असतात ते पूर्ण करण्यासाठी आपण एक छान गुलाबाचं फूल किंवा आपल्याजवळ जे बी फूल असेल ते आपण घेऊन मनोकामना पूर्ण करा असं करून बाप्पाजवळ आपण पूजा अर्चना करायची आहे आणि नंतर फूल आपल्याला वाहून द्यायचे आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आणि माझी थोडीशी बी जी क्लिप आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा रुक्मिणी सादगी चॅनलवरती. बाय फ्रेंड.